हाय फ्रेंड्स, आज होता संडे. मग स्पेशल काय करायचं म्हणून श्रीषाला खायचा होता केक. तिला खूप गोड खाण्याची इच्छा झाली होती. म्हणलं चला मग काय करायचं, तर म्हणलं केक करूया. मग इथे घरी जे साहित्य होतं त्याच साहित्यामध्ये हा केक केलेला आहे. केकची रेसिपी शूट करायला नाही जमली, त्यामुळं डायरेक्टली झाल्यावरच दाखवलं आहे. पण टेक्चर हे खूप छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि केकही टेस्टलाही खूप छान झालेला आहे. मला इथं स्वयंपाकाची तयारी करायची होती संध्याकाळची. स्पेशलमध्ये काय आज चिकनची रस्सा भाजी होती. मग इथे मी भाजी बनवायला घेतली. इथे कांदा, टमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली. कढाईमध्ये 3 चमचे तेल गरम करून मसाला चांगला भाजून घेतला. आणि छान मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये मग हळद, लाल तिखट, काळा मसाला, चिकन मसाला आणि घरगुती कांदा लसूण मसाला हा टाकून घेतला. आणि ते छान एकजीव करून घेतलं. चांगलं सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मग मसाला चांगला परतून झाला की मग त्याला 2 मिनटं झाकण लावून मी ठेवलं होतं तेल सुटायसाठी, म्हणजे मसाला आपला छान फुलला जातो. तुम्ही बघू शकता मसाल्यातून तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आणि त्यानंतर मसाला छान परतून झाला की जे चिकन शिजवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला मग 5 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यावरती हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मीठ पहिलेच घातलं होतं म्हणून मीठ नाही घातलेलं, तर आपल्याला म्हणजे कमी जास्त तुम्ही बघून मीठ घालू शकता वरतून. बघू शकता तुम्ही चिकनची रस्सा भाजी अशा प्रकारे तयार केलेली आहे. बाकीची तयारी मी पहिलीच करून घेतली होती. पूर्ण व्हिडिओ काही शूट करायला जमला नाही. बघा चिकनची भाजी अशी झालेली आहे. नक्की ट्राय करा. बिना खोबरं वापरता ही भाजी केलेली आहे. खूप छान लागते चवीलाही. बाय.